नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, या सगळ्या मराठा आंदोलनाची समाप्ती आता समारोप झाल्यात जमा आहे. पण यातल्या काही गोष्टी परत एकदा सांगितल्या पाहिजेत. अनेकांना विस्मृतीचे झटके येत असतात. त्याला म्हणतात ना, भूलने की बिमारी. सुप्रियाताई तर भूलने की बिमारी त्यांना पिढी जात आहे. पिढी जात आहे. आणि म्हणून ज्या अगत्याने परवा आझाद मैदानावर मंचापर्यंत सुप्रियाताई पोहोचल्या आणि जरांगे पाटलांच्या तब्येतीविषयी त्यांनी विचारणा केली आणि इथे सुविधा नव्हत्या वगैरे तक्रार केली, त्या सुप्रियाताईंना आणि त्यांची ही मुलाखत घेणाऱ्या शेंबूडपुशा पोरांना, पत्रकारांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की 3 वर्षापूर्वी त्याच आझाद मैदानाच्या एका कोपऱ्यामध्ये काँग्रेस पक्षाचं जे कार्यालय बॅरकमध्ये, तिथून जवळ एक छोटासा मांडव होता. त्याच्यामध्ये 400-500हून अधिक एसटी कर्मचारी आपला पगार वेळच्या वेळी मिळावा, आपल्याला सरकारी कर्मचारी म्हणून सामावून घेतलं जावं, अशा मागण्यांसाठी दीर्घकाळ 2-2.5 महिने पावसामध्ये चिखलामध्ये तडफडत बसले होते. त्याच्यात अनेक महिला सुद्धा होत्या. आठवतं कोणाला? आणि तेव्हा महाराष्ट्रामध्ये जगातला एक नंबरचा मुख्यमंत्री राज्य करत होता, ज्याचं नाव उद्धव ठाकरे होतं. सर्वे घेऊन घेऊन सगळी मराठी माध्यम उद्धव ठाकरे हा देशातला कसा सर्वोत्कृष्ट एक नंबरचा मुख्यमंत्री आहे असं सांगत होते. अशा वेळेला त्या भिजलेल्या फाटलेल्या मांडवामध्ये एसटी कर्मचारी 2-2.5 महिने तडफडत होते. एक एक जण उठून सोयीने त्या शिवाजी महाराज टर्मिनस, बोरीबंदरचं रेल्वेचं मुख्यालय, त्याच्या टॉयलेटमध्ये जाऊन आंघोळी वगैरे करत होते. आपला काय तो देहधर्म उरकत होते. आठवतं कोणाला? कोणी त्याची बातमी तरी दिली होती का? जरा शोधून काढा. आंदोलकांच्या सुविधा नव्हत्या, आंदोलकांना सुविधा दिल्या नाहीत, आंदोलकांना खायला नव्हतं, खाऊ गल्ली बंद होती, वगैरे वगैरे वगैरे, जे काय पोरकटपणा चालू होता गेले आठवडाभर. त्या सगळ्यांना माझा सवाल आहे की एसटी कर्मचारी 2-4-5 दिवस नाही, 2-2.5 महिने तिथे तडफडत पडले होते. जमेल तसे सामान्य लोक, आमचा प्रभाकर सूर्यवंशी कधीतरी 100 वडापाव घेऊन त्यांना खाऊ घालत होता जाऊन, आपल्या खिशाला पदरमोड करून. काय केलं होतं तुम्ही? एक नंबरचा मुख्यमंत्री जो मंत्रालयात पण जात नव्हता, त्याने या एसटी कर्मचाऱ्यांसाठी काय केलं? आणि त्याच्या शपथविधीला कौतुक म्हणून करवली होऊन विधान भवनात गेलेल्या सुप्रियाताई त्या एसटी कर्मचाऱ्यांना भेटायला तरी गेल्या होत्या का? हो सुप्रियाताई, गेला होतात भेटायला एकदा तरी? आपल्या गाडीवर बाटल्या टाकल्या वगैरे याच्या बातम्या बघून सुखावतात सुप्रियाताई. त्या एसटी कर्मचाऱ्यांना भेटायला तरी गेला होता तुम्ही? त्यांच्या मागण्या काय, त्यांच्या वेदना काय? आणि उद्धव ठाकरे यांचे खास सल्लागार आणि तेव्हाचे परिवहन मंत्री अनिल परब हे त्यांच्या मागण्यांकडे ढुंकून बघत नव्हते, पण त्यांना धमक्या देत होते. एका मागून एक मुंबईच्या महाराष्ट्राच्या वेगवेगळे तालुके आणि जिल्हे, तिथले एसटीचे आगार बंद पडत होते. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी काय केलं होतं? सरकारने काय केलं होतं? त्यांची मागणी तुम्ही आम्हाला भीक वाढा, आमच्या कटोऱ्यात ताटं आणून वाढा, अशी मागणी नव्हती. आमचा पगार वेळच्या वेळी द्या. 2-2, 3-3 महिने गेले तरी केलेल्या कामाचा पगार मिळत नाही, कारण पगाराचे पैसे सरकार एसटीला जमा करत नाही, ही मागणी होती. कुठल्या तरी यातून कोणाच्या ताटातलं काढून आम्हाला द्या, असं एसटी कामगारांचं म्हणणं नव्हतं. त्याकडे ढुंकून बघायला वेळ नव्हता. ते उद्धव ठाकरे आज पांडित्य सांगतात.
त्यांचे प्रवक्ते आणि नेते आज पोपटासारखे बोलतात. सरकार काय करते, अख्खं महाराष्ट्र लोटलेला आहे. अरे हजारो, 50, 60, 70 हजार लोक आंदोलक आलेत. त्यांना खिलवणं फार मोठी आवाक्याची गोष्ट नसते. पण जे काय 500 हजार लोक तिथे आझाद मैदानावर बसले होते, एसटी कर्मचारी, त्यांच्यासाठी तुम्ही काय केलं होतं हे सांगा. पण शेवटी 2-2.5 महिन्यानंतर त्यांचा सगळा तंबू तोडून त्यांना पिटाळून लावण्यात आलं. भर पावसामध्ये, पाऊस पडत असताना पोलिसांनी ते जीव मुठीत धरून त्या बोरीबंदरच्या इमारतीमध्ये रेल्वेच्या घुसले आडोसा घ्यायला आणि पांगले. त्यातले काही 125-150 सुप्रियाताईंना भेटायला त्यांच्या पिताजींच्या सिल्वर ओक बंगल्यावर गेले होते. सुप्रियाताई आठवतं, त्याचेही व्हिडिओ उपलब्ध आहेत. तुम्ही त्या कर्मचाऱ्यांचं काय झालं याची विचारपूस केली नाही. त्यावेळेस तुमच्या बाईट आहेत की मला हे कळलं, सिल्वर ओकवर मोर्चा आलाय, मी धावत धावत इथे आले कारण माझे आई वडील आत आहेत, ते सुरक्षित आहेत की नाही. हे उपाशी पोटी आलेले लोक ते सुप्रियाताईंना मारेकरी वाटत होते आणि त्यांच्याशी सुप्रियाताई हुज्जत करत होत्या. थांबा थांबा, चर्चेने प्रश्न सुटेल, मी आत आई वडिलांना भेटून येते. सुप्रियाताई आत गेल्या आणि त्यानंतर 10-12 गाड्या म्हणून पोलीस आले आणि एक एक एसटी कर्मचाऱ्याला बकोटीला धरून गाडीत टाकून नेले. 15-20 दिवस तुरुंगात कस्टडीत पडले होते. आठवतं का सुप्रियाताई? कसं आठवणार? भूलने की बिमारी. परिवार खानदानाला विस्मृतीचा आजार जडलेला आहे जन्मजात. मग तो रोहित पवार असो, सुप्रियाताई असोत किंवा शरद पवार असोत, भूलने की बिमारी आहे. त्या एसटीच्या कर्मचाऱ्यांची मागणी काय होती हो? किती? आमचा पगार वेळेवर द्या. ठीक आहे, सरकारी कर्मचारी समावेश करून घ्या, हे झिरकारता येईल, मान्य आहे मला. पण त्यांनी केलेल्या कामाचा पगार सरकार देत नव्हतं. त्यासाठी आंदोलन करावं लागत होतं आणि 2-2, 3-3 महिने उलटलेला, 3 महिन्यापूर्वीचा पगार द्या. तेव्हा सगळ्या सुप्रियाताईंच्या आणि त्यांच्या सरकारच्या आणि मुख्यमंत्री जे कोण होते त्यांच्या सगळ्या संवेदना बधीर झालेल्या होत्या. आणि त्यांच्याच कशाला, त्यांनी फेकलेल्या तुकड्यावर जगणारा जो मीडिया आहे त्याच्या पण संवेदना बोथटलेल्या होत्या. कारण 2-2.5 महिने सदाभाऊ खोत, पडळकर, तो सदावर्ते, ही मंडळी तिकडे जाऊन त्यांच्या बाजूने भांडत होती, कोर्टात जात होती. तेव्हा सगळा मीडिया बधीर झाला होता, संवेदनाहीन झालेला होता. कोणी त्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वेदना मीडियावर दाखवायला तयार नव्हता. कधीतरी एक चिरकुट दाखवलं, सदाभाऊ खोत आलेत का, पडळकर आले का, जर दाखवा. पण त्यांच्या वेदना 2.5 महिन्याच्या आसपास ती माणसं त्या आझाद मैदानावर तडफडत पडली होती. आठवत पण नाही कोणाला. आज त्याच आझाद मैदानावर ज्या वेळेला हे सगळे आंदोलन, आरक्षण आंदोलन झालं, तेव्हा व्याकुळ होऊन जे कोणी सगळे पत्रकार बोलत होते ते तेव्हाही जिवंत होते, तेव्हाही चॅनेलवर काम करत होते. पण त्यांना भावना शून्य होते, ते बोथट होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेदना त्यांना कळतच नव्हत्या. काय बेशरमपणा आहे हा मुद्दाम आठवण करून देतोय मित्रांनो. एक एक एसटी कर्मचाऱ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवा की माणसं किती ढोंगी आहेत. मग त्या सुप्रियाताई असोत, त्यांचे वडील असोत, किंवा हे पत्रकार असोत, किंवा उद्धव ठाकरे असोत. आज दुसरा मुख्यमंत्री बसल्यानंतर 50-60 हजार लोकांना खाऊ दिलं नाही, ते उपाशी आहेत, त्यांच्या आंघोळीची व्यवस्था नाही, त्यांना प्यायला पाणी नाही, म्हणून गळा काढणारे सगळेच्या सगळे लोक, एसटी कर्मचारी अक्षरशः बेवारस किडा मुंगी सारखा मरत होता. तेव्हा सगळे चिडीचूप होते, अवाक्षर बोलत नव्हते. थोडी तरी लाज आहे को सुप्रियाताई तुम्हाला? थोडी तरी लाज आहे? इतरांचं नाव मी घेत नाही, मी सुप्रियाताईचं का घेतोय?
आज सुप्रियाताई आझाद मैदानावर जातात, गर्दीमध्ये घेरलेला असताना त्या झुंडीमधून वाट काढत काढत जरांगे पाटलांपर्यंत जाऊन पोहोचतात. पण यापेक्षाही व्याकुळ झालेले, भुकेलेले, 3-3 महिने घरात चूल पेटत नाही अशा अवस्थेतले 400-500 लोक आझाद मैदानावर बसले होते. त्यातले 100-125 सिल्वर ओक वर आले. तेव्हा तुमच्या संवेदना कुठे होत्या सुप्रियाताई? तुम्ही गेलात नाही त्यांच्यापर्यंत, ठीक आहे, पण ते तुमच्यापर्यंत आले तेव्हा तुमच्या संवेदना कुठे होत्या? तुम्ही फसवलं त्यांना सुप्रियाताई. मी आई वडिलांना भेटून येते, मग आपण संवाद करू, चर्चेने प्रश्न सुटतात असं बोलून ज्या सुप्रियाताई सिल्वर ओकच्या मेन गेट मधून आत गेल्या, त्याच्यानंतर आले ते पोलीस आले आणि फरफटत फरफटत उचलून, बकोटीला धरून त्या एसटी कर्मचारी आंदोलकांना उचलून गाडीत कोंबण्यात आलं आणि 15 दिवस ते सडत पडले होते. होत्या संवेदना सुप्रियाताईंकडे? बाकी उरल्या सुरल्या रस्त्यात कुठेतरी बारीक खड्डा दिसला, गाडी थांबून सेल्फी घेतात सुप्रियाताई. याला सुप्रियाताई बेशरमपणा म्हणतात, संवेदनशीलता नाही. मग तो रस्त्यात खड्ड्यामध्ये सेल्फी घेणं असो किंवा जरांगे पाटलांना जाऊन भेटणं असो, भावना दोन्हीकडे सारख्या असल्या पाहिजे. त्या सदावर्तेला एका प्रकरणात जामीन मिळाला की दुसऱ्या प्रकरणात परत दुसरीकडचे पोलीस दुसरीकडे घेऊन पोलीस स्टेशनला जाऊन बंद करत होते. केतकी चितळे सारख्या मुलीची तीच अवस्था होती. एका ठिकाणी जामीन मिळाला की दुसरा FIR आहे, तिथले पोलीस घेऊन जात आहेत, तिच्या तोंडावर शाई फेकली गेली. तेव्हा सुप्रियाताई, तुमची संवेदनहीनता कुठे होती? आणि म्हणून मी लाज नाही म्हणतो, त्याचं कारण ते आहे, जनाची नाही पण मनाची म्हणतात तसं असतं. जनाची लाज नाहीच, नाही तर इतके वर्ष पवार खानदान राजकारणात राहिलं नसतं आणि उजळ माथ्याने त्यांची चमचेगिरी भाडगिरी मीडियाने केली नसती. कोणीही काल सुप्रियाताईंना हा प्रश्न विचारला का? पत्रकारांनी तरी? मी पत्रकार आणि असे बेशरम राजकारणी यांना एकत्र का जोडतो? एका पत्रकाराने सुप्रियाताईंना हा प्रश्न विचारला नाही की आज इथे आझाद मैदानावर आलात, मंचावर पोहोचलात, जरांगे पाटलांच्या प्रकृतीबद्दल विचारलं, तर मग तुमच्या वडिलांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलकांशी तुमचं वर्तन कसं होतं? तेव्हा तुमच्या संवेदना कुठे होत्या? एकाही पत्रकाराने विचारलं नाही. विचारणं सोडा, त्याचं कम्पेअरिंग करणाऱ्या अँकरने सुद्धा हा रेफरन्स दिला नाही, कारण हे पण त्याच माळेचे मणी आहेत. अजेंडा पत्रकारिता याला म्हणतात. नसेल फडणवीस असेल, बीजेपी असेल, संघ असेल, त्यांचं काहीतरी खुसपट काढायचं आणि वडाची साल पिंपळाला लावायची, त्याच्यामध्ये अख्खा वेळ घालवायचा. पण जिथे संदर्भ जोडला जातो, एसटी कर्मचाऱ्यांना बकोटीला धरून पोलिसांच्या ट्रकमध्ये टाकणं, आणि त्याच सुप्रियाताईंनी आजच्या आझाद मैदानावर जाणं हा किती जवळचा संबंध आहे, पण तो नाही सांगायचा, उल्लेख पण नाही करायचा. सुप्रियाताई आपले आहेत आणि देवेंद्र हे RSSचं कार्ट आहे. याला अजेंडा म्हणतात मित्रांनो, याला अजेंडा म्हणतात. आणि तो एक्सपोज केलाच पाहिजे. मी तेवढ्यासाठी प्रतिपक्ष चालवतो, मी मीडियाचा प्रतिपक्ष चालवतो. मीडियामध्ये जी हरामखोरी चालते त्याचा प्रतिपक्ष चालवतो मी. त्या सुप्रियाताई तक्रार करतात त्यांना खायला नाही प्यायला नाही. वा 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 वा, तुमचं सरकार होतं तेव्हा तुम्ही इतक्या छोट्या आंदोलनासाठी काय काय सुविधा दिल्या होत्या त्या पण सांगायला पाहिजे. आम्ही तर उपाशी मारले होते, हे खाऊ का देत नाहीत असं बोला ना, बोला बेशरमपणे. निर्लज्जम सदा सुखी असं का म्हटलंय ते असं बघितल्यावर कळतं, उगाच नाही. हे पूर्वापार चालत आलेलं आहे, हे काही नवीन अशातला भाग नाही. मी अजिबात मानत नाही की हे पहिल्यांदा घडतंय.
कोणालाही मीडियाला आठवत नाही एसटी कर्मचारी, ना सुप्रियाताईंना आठवत. त्यामध्ये आलेले अनेक जण एसटी कर्मचारी सुद्धा असतील आजच्या मराठा आंदोलनात आलेले, तेही मराठेच होते, खेडोपाडी पसरलेले. आणि एसटी मध्ये काम करणारे जे कामगार कर्मचारी आहेत त्यात मराठे नाहीत असं म्हणताय. मग त्यात जे काय 10% 25% मराठे एसटी आंदोलनात होते, गांजलेले होते, तेव्हा सुप्रियाताई कुठे होत्या? कुठे होता रोहित पवार? एसटी कर्मचारी खाऊ गल्ल्या कशा बंद झाल्या हा प्रश्न रोहित पवारांनी विचारला ना. हे आणखीन एक विस्मृतीचे बिमारी शेंबूडपुशे. खाऊ गल्ल्या कशा बंद झाल्या? अरे अशा झुंडी येतात तेव्हा दुकानं लुटली जातात. मुंबईत जेव्हा मोठमोठे फोर्टमध्ये मोर्चे शिवसेनेचे निघायचे तेव्हा रस्त्यावरचे सगळे फेरीवाले एकजूट बंद असायचे शिवसेनेच्या मोर्चाला. का बंद असायचे? सरकारने आदेश दिला म्हणून नाही. झुंडी येतात, झुंड बेशिस्त करते आणि लुटमार होऊ शकते. त्यामधून बाहेरचे लोक येतात, घुसतात, महापूर येतो, त्याच्याबरोबर डोंगरातला पाला पाचोळा सुद्धा वाहून येतो. आणि त्यामुळे ज्याला धंदा करायचा चिरकुट थोड्याशा भांडवलावर जो चिरकुट टपरी दुकान चालवतो त्याला आपल्याला उद्या टिकलं पाहिजे याची भीती असते. त्यामुळे अशा झुंडी येतात तेव्हा ते खाऊ गल्ली बंद करतात. नाही तर तिथे वेटर म्हणून उभं राहायचं होतं रोहित पवारांनी. रोहित पवारांना कोणी अडवलं नव्हतं. खाऊ गल्लीमध्ये वेटर म्हणून काम करायला, प्लेट धुवायला वगैरे रोहित पवारांनी येऊन उभं राहायचं होतं. बाकीच्या वेळेला जीभ लांब करून बोलता, हात थोडा पुढे करून काम पण करा ना. आणि म्हणून तुम्हाला ह्या आंदोलनाविषयी त्या आंदोलनाविषयी का नाही? ते सुद्धा खेड्यापाड्यातून आलेले लोक होते, गरीब होते, महिला होत्या. आंदोलन आंदोलन वेगळं नसतं. आंदोलन हे आंदोलन असतं, त्यात भाग घेणारा आंदोलकच असतो. आणि सहानुभूती असेल तर दोघांविषयी सारखी असली पाहिजे. आणि ती राजकर्त्यांना नव्हे, अगदी मीडियाला सुद्धा. जितकी आस्था अंतरवली सराटीपासून मुंबईपर्यंत मराठा आंदोलनासाठी मीडियाने दाखवली, तितकी सहानुभूती, तितकी आत्मीयता, तितकी आस्था एसटी कर्मचाऱ्यांविषयी का दाखवली नव्हती? आणि एसटी कर्मचारी थोडे थोडके नाहीत, त्यांची संख्या काही लाखभर असेल. सगळेच मुंबईत आलेले नसतील, पण तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये ज्या एसट्या फिरतात, त्यांचे वर्कशॉप असतात, त्याच्यात काम करणारी लाखो कर्मचाऱ्यांची संख्या आहे. आणि त्या सगळ्यांचं एक प्रातिनिधिक स्वरूपाचं अतिशय शिस्तबद्ध आंदोलन हे आझाद मैदानावर चाललं होतं. त्यांचा पोलिसांकरवी तंबू तोडून टाकला गेला होता. तितकी सक्ती जरांगेंच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस सरकारने केलेली नाही. आणि तरी त्यांच्यावर टीका टिप्पणी करणारे तंबू तोडणाऱ्यांचं समर्थन करत असतात. बेशर्मीचा कळस मी मुद्दाम म्हणतो तो तसा असतो. आणि जेव्हा रिपोर्टिंग करणारे बेशरम आणि कृती करणारे बेशरम, तेव्हा आडीमिडी गुपचिडी, तेरी भी चूप मेरी भी चूप. अरे कुठून काय काय मला पुढे आंदोलकांना खाऊ दिलं नाही. आंदोलकांना खाऊ देणं हे सरकारने कधीपासून सुरू केलं? दिल्लीत जे अण्णा हजारेंचं आंदोलन चालू होतं, जनलोकपाल, तेव्हा दिल्ली सरकारच्या तर्फे शीला दीक्षित यांनी तिथे काय खाऊ पिऊची सोय केली होती? किसान आंदोलन चालू होतं तेव्हा दिल्ली सरकार किंवा हरियाणा पंजाब सरकार यांनी तिथल्या आंदोलकांसाठी खानपान व्यवस्था ठेवली होती? आजपर्यंत कुठल्या आंदोलनामध्ये खाण्यापिण्याच्या सुविधा सरकारने पुरवल्यात याचं एकतरी उदाहरण हे सगळे दिवटे पत्रकार देऊ शकणार आहेत का? नसतील तर ते करतायत, बोलतायत, त्याला बेशरमपणा म्हणतात. आणि तो ठामपणे सांगितला पाहिजे. एखादा चुकीचा वागलेला, गुन्हा केलेला पोलीस असतो, त्याला पोलीसच पकडतो. तसं पत्रकार बेशरमपणा करत असतील
तर त्यांना कानपिचक्या देणं सुद्धा पत्रकाराचं काम आहे. ते काम मी करतोय, बाकीचे पत्रकार गुन्हेगारी करतायत हे सांगणं भाग आहे. आणि म्हणून हा व्हिडिओ मी करतोय. लाज वाटते आज की इतके अर्धवट टाकल्याचे किंवा विकले गेलेले पत्रकार पत्रकार म्हणून मिरवतात. तर आपण पण कधीतरी पत्रकार होतो याची लाज वाटायला लागते. असो मित्रांनो, मनस्ताप अधिक होतो तेव्हा थांबावं लागतं. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.